नमस्कार मंडळी, S9 चॅनलचा निवडणूक विशेष रणसंग्राम 2016 या कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत कोपरगाव शहरामध्ये। कोपरगावामध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे। प्रामुख्याने नगराध्यक्ष पदाचे एकंदरीत चौरंगी लढत या ठिकाणी होती आहे आणि नगराध्यक्ष पदाचे भाजप सेना RPI महायुतीचे महाआघाडीचे उमेदवार आहेत। पराग संधान तरुण तडफदार आणि सुशिक्षित उच्च शिक्षित असे हे तरुण उमेदवार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीची लढाई, कशा पद्धतीची लोकांचा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळतोय। तर आपण थेट जाणून घेऊयात। पराग संधान आपल्या सोबत आहेत। मला सांगा परागजी, आपण ही काही निवडणूक जी काही लढवतो आहे ती कुठल्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवत आहे? आता ही जी कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक आहे ही आपल्याला जे प्रलंबित शहराची कामे आहेत, प्रामुख्याने आमदारताई स्नेहलताताई कोल्हे व बिपिनदादांच्या स्वप्नातील शहर स्वच्छ, सुंदर, धूळमुक्त व हरित जे करायचं आहे हे करण्याकरता आम्ही निवडणूक लढत आहोत। प्रलंबित जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत, याकरिता आम्ही निवडणूक लढवत आहे आणि प्रामुख्याने आम्ही त्याच मुद्द्यांवर भर देत आहोत। कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे? कारण आपण फार कमी वेळामध्ये अचानकपणे आपली उमेदवारी जाहीर झाली आणि आपण एकंदरीत प्रचारामध्ये आपण बघतोय गावामध्ये पूर्णतः वातावरण तयार झालं आहे, आपले बोर्ड प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत। तर लोकांचा प्रतिसाद कसा तुम्हाला मिळतोय? अचानक जरी उमेदवारी मिळाली असेल तर सन 90-92 पासून गणेश आढाव यांच्या अध्यक्षतेखालील विजेता तरुण मंडळाचं मी सक्रिय सभासद आहे। तेव्हापासून मी विविध कार्यात, सामाजिक कार्यात काम केलेलं आहे, पण निवडणूक ह्या हिशोबाने कधी काम केलेलं नव्हतं। त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर आदरणीय दादांनी व वहिनींनी टाकलेली आहे। ती ह्या सगळ्या जबाबदारीतून प्रयत्नातून आम्ही बरंचसं पुढं चाललो आहोत। प्रतिसाद चांगला मिळतो आहे। राहिला मुद्दा नवीन चेहऱ्याचा, तर मला भरपूर सामाजिक कार्याची आवड आहे। मी 2006चा पूर असेल, आमच्या वरदविनायक मंदिराचं हे असेल का, जो नवीन मंदिर झालं ते उभारणी असेल, बाकीच्या इतरही कामात भरपूर वेळा आम्ही सहभाग घेतलेला आहे आणि सामाजिक कार्य केलेलं आहे। पण एवढंच केलं की बाबा मागे राहून मी ते सामाजिक कार्य केलं आहे। कधी पण असं इलेक्शनला किंवा बाबा स्वतःला फोकस करून मी ते कार्य केलेलं नाही। त्यामुळं ठीक आहे, जे लोक म्हणतात का बाबा ओळखत नाही, परिचित नाही, ते असू शकतं, पण बऱ्यापैकी माझी ओळख आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो ज्यावेळी मी समक्ष सगळ्यांना सामोरं जातो आहे आणि माझ्याबरोबर सगळे मंडळाचे सदस्य आहेत, त्याच्यातून आपल्याला ते जाणवतच असेल। एकंदरीतच जो आरोप संधान यांच्यावरती होतोय नवीन उमेदवार म्हणून, परंतु पडद्यामागून मी आतापर्यंत सामाजिक काम करत होतो, त्याचीच प्रचिती मला लोकांकडून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय असं त्यांनी या ठिकाणी सांगितले। मला सांगा की आपल्या पक्षानं किंवा आमदार कोल्हेताई असतील किंवा एकंदरीत दादांनी आतापर्यंत जी काही प्रमुख विकास कामं जी केलेली आहे ती थोडक्यात सांगा। आत्तापर्यंत तालुक्यात जी विकासाची कामे झाली ती जवळजवळ कोल्हे साहेबांनीच केलेली आहे। आदरणीय ताईंनी असेल किंवा बिपिनदादांनी असेल। आता जर बघितलं तर आता 42 कोटीची पाणी योजना आणलेली आहे, जी 1-2-3 महिन्यात पूर्णत्वास जात आहे। त्यानंतर 40 कोटीचे अंडरग्राऊंड MSCBचे सगळ्या ज्या केबल्स आहेत त्या करायच्या आहेत। 93 कोटीचा अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचं प्रपोजल टाकलेलं आहे। 5 कोटीचं ST स्टँड आहे। बंदिस्त नाट्यगृह आहे, त्याचं प्रपोजल टाकलेलं आहे 7 कोटीचं। 3 कोटीचे रस्त्यांचे कामं आता आचारसंहितेमुळे थांबलेले आहे। अशी बरीचशी कामं आहेत की ह्या शहरात त्यांनी केलेली आहे आणि भविष्यात जे कामे आहेत, सुशोभीकरण असेल, धूळमुक्त शहर करायचं असेल, पाण्याचे प्रश्न असेल, त्यात पाण्याचा प्रामुख्याने जो प्रश्न आहे का शहराला जो पाणी पुरवठा होतो, तर त्याकरता आमदारताईंनी सभागृहात सुद्धा बऱ्याचदा मागणी लावून धरली का बाबा आम्हाला ते निळवंड्याचं पाणी द्या। त्याकरता त्यांनी मंत्रीपद नाकारलं। आदरणीय बिपिनदादांना सुद्धा शिर्डी संस्थांचं अध्यक्षपद देत होते, त्यांनी सुद्धा CM साहेबांना तेच सांगितलं का मला पद नको, पण मला माझ्या शहराचा आणि तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे, जो आमचा जिव्हाळ्याचा आहे। पूर्ण आयुष्य आदरणीय मोठ्या कोल्हे साहेबांनी पाणी या प्रश्नावर घातलं आणि दादा आणि वहिनी सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे कामकाज करत आहेत। बरोबर आहे, विकासाच्या मुद्द्यावरती ते निवडणूक लढवत आहेत। आपल्याला कधी असं वाटलं होतं का की कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक, नगराध्यक्षपदाची निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी मिळेल म्हणून? नाही, असं कधी वाटलंही नव्हतं, कारण आम्ही बाकीच्या मित्र कंपनी आणि दादा वहिनींसाठीच कायम काम केलं, असं इंटेन्शन ठेवून कधी काम केलेलं नव्हतं। त्यामुळे असं कधी वाटलं नव्हतं, पण ठीक आहे, पक्षांनी आणि दादा वहिनींनी जी जबाबदारी दिली 100% ती सार्थ ठरव आणि तिला कुठेही तडा जाऊ देणार नाही, एवढा विश्वास आहे मला त्या। सगळ्यात महत्त्वाचं जे अधोरेखित
करण्यासारखं आहे की पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर पक्षाचे जे निष्ठावान आहेत विजय वहाडणे या निवडणुकीमध्ये ते अपक्ष म्हणून लढवत आहेत. तर त्यांचा जो काही त्यांची जी उमेदवारी आहे ते अपक्ष लढवत आहेत. पक्षाने त्यांच्यावर कारवाई देखील केलेली आहे, परंतु एक भाजप सेना युतीचे महाआघाडीचे उमेदवार म्हणून तुम्हाला काही त्यांचा तोटा होईल असं वाटतं का? तसा काही फार तोटा होणार नाही, कारण शेवटी मी पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. आदरणीय CM साहेबांनी सुद्धा परवा डिक्लेअर केलेलं आहे का जे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्या. त्यामुळे म्हणजे मी नावं घेऊ इच्छित नाही, पण असे बरेचसे जे असतील की जे अपक्ष राहिले असतील किंवा त्यांनी पक्षविरही कारवाया केल्या असतील त्याचा काही फार मोठा असा काही हे पडणार नाही. कारण सगळ्यांनाच सुज्ञ मतदारांना समजतं का देशात केंद्रात जर बघितलं तर आदरणीय मोदी साहेब आहेत, भाजप आहे. महाराष्ट्रात राज्यात पण CM आपले भाजपचे आहे. कोपरगावात आमदारही भाजपचे आहे आणि नगराध्यक्षासारखं पद जर भाजपकडे दिलं तरच शहरासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण CM साहेबांकडून फंड्स आणू शकतो. कारण नगर विकास जे खातं आहे ते CM साहेबांकडे आहे. त्यामुळे जर नगराध्यक्ष हा भाजपाचा झाला तरच शहराचे प्रलंबित कामे सुटू शकतात. त्यामुळं मला नाही वाटत का बुवा जे इतर जे पक्ष सोडून जे बाकी उभे असतील त्या अशा उमेदवारांचा काही परिणाम होईल या इलेक्शनमध्ये. विरोधी उमेदवारांचा कुठल्याही प्रकारचा अपक्ष जे उभे आहेत त्यांचा परिणाम होणार नाही असं आपण म्हणतोय, पण पक्षाचे जे उमेदवार आहेत काँग्रेसने देखील या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे, राष्ट्रवादीचा देखील उमेदवार आहे. तर या आपण नेमकी लढत कशा पद्धतीची बघतायत या निवडणुकीमध्ये? आता ह्या सगळ्या लढती तशा मैत्रीपूर्ण चालल्या आहे. आमचा एकच ध्यास आहे, स्वच्छ व सुंदर कोपरगाव करायचं आणि स्वच्छ प्रशासन द्यायचं आहे. जे आज सगळ्या उमेदवारांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती का नवीन चेहरा द्या, स्वच्छ प्रशासन असणारं. मी स्वतः डिप्लोमा इंजिनियर आहे, मला गेल्या 15 वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. मी अमृत संजीवनी व्हाईस चेअरमन KN ट्रान्सपोर्टचा व्हाईस चेअरमन आहे. गेल्या 6 वर्षापासून औद्योगिक वसाहत जे आहे इंडस्ट्रियल इस्टेट तिचा मी संचालक आहे. क्रुप्कोच्या दिल्लीच्या बॉडीवर RGB मेंबर म्हणून आहे. असा चांगला मला कामाचा पाठीशी अनुभव आहे. त्यामुळे मला एक हे आहे की बा कोपरगावचा विकास आणि करण्याची जी इच्छा आहे ते आम्ही 100% पूर्ण करू. एकच ध्यास कोपरगावचा विकास, एकच ध्यास कोपरगावचा विकास हा मुद्दा ते या ठिकाणी घेऊन चालत आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर आपण नेमकी काय विजन लोकांना दाखवता आहात? लोकांनी तुम्हाला का नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावा? तसं जर बघितलं तर जे प्रलंबित प्रश्न आहे दादा वहिनींच्या संकल्पनेतून ते पूर्णत्वास नेणे. मी आधीच सांगितलं स्वच्छ प्रशासन, म्हणजे काय जे आधी झालं असेल त्याला मी बोलू इच्छित नाही, पण ठीक आहे जी लोकांची इच्छा होती स्वच्छ प्रशासन पाहिजे, जे प्रलंबित प्रश्न आहे ते सुटले पाहिजे, हे करण्याकरता मी पुरेपूर प्रयत्न करेल. आणि शहरवासीय व आदरणीय नेते जी जबाबदारी त्यांनी टाकली तिला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही, एवढी मी 100% ग्वाही देतो. या ठिकाणी होते भाजप सेना RPI महाआघाडीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार परागजी संधान. त्यांनी सांगितलंय एक विशेष म्हणजे आपण जी मुलाखत ऐकली त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी विरोधकांचं नाव घेण्याचं टाळलं आणि स्वच्छ प्रशासन मला करायचे ते करत असताना कुणावरही चिखलफेक देखील त्यांनी या ठिकाणी केलेली नाही, हे प्रामुख्याने या ठिकाणी बघावं लागेल. अतिशय उच्च शिक्षित, अनेक पदांवरती पडद्यामागे देखील त्यांनी काम केले. कदाचित यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या निवडीपासून अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग होता, परंतु आज स्वतः तेच उमेदवार आहेत. आपण पाहणार आहोत येत्या काळात 27 तारखेला कोपरगावची जनता कशा पद्धतीनं त्यांच्या पारड्यामध्ये मत टाकते हे आपण S9च्या वतीनं त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुढील शहरामध्ये पुढील अध्यक्षपदाचे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. तोपर्यंत बघत रहा S9 चॅनलचा निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम 2016. सर्व तमाम शहरवासियांना विनंती करतो की आपल्या कोपरगाव शहरासाठी भाजप, शिवसेना, RPI महायुतीचे उमेदवार म्हणून अतिशय तरुण, तडफदार, उच्च शिक्षित आणि कोपरगावला जे पाहिजे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आणि त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्याचा विकास, शहराचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीची यंत्रणा नगरपालिकेची राबवणारा अतिशय उच्च शिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातील विजय तरुण मंडळाचा एक अतिशय चांगला कार्यकर्ता म्हणून या कोपरगाव शहराला उमेदवार म्हणून आमदार सोस न्यायला तर बिपिनदादा कोल्हे आणि कोल्हे कुटुंबांनी त्याला जी उमेदवारी दिली, सर्व नगरपालिकेतील सर्व कोपरगाव शहरवासियांना विनंती करतो की त्यांना आपलं कमळ हे चिन्ह आणि
आघाडीचे सर्व 28 उमेदवार धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि 27 तारखेला सर्वांनी भरभरून त्यांना सहकार्य करावं आणि कोपरगावचा एक अतिशय चांगला विकास व्हावा ही सर्वांना मी विनंती करतो. मित्रांनो, वरून खालपर्यंत जर तिन्ही सगळे कमळवाले आले तर सगळे कामं होणार आहे आपले, एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो. कोपरगाव तालुक्याचे नवनिर्वाचित आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री परागजी संधान साहेब यांना कोपरगावच्या विकासासाठी आणि कोपरगावच्या सर्व नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे त्यांनाही आणि पराग संधान साहेबांनाही आपण कोपरगाव तालुक्यातून निवडून द्यावी हीच माझी विनंती. कधी मला कळलं नाही नगराध्यक्ष कोण होणार आहे, परंतु मला कळलं की ह्या वेळेस सगळे नगराध्यक्ष 12 उभे आहेत, परंतु यापैकी संधान एक असा उमेदवार आहे ते सुशिक्षित आहे आणि सर्व कामे आपले करू शकत आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा विजय असो.